तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे भयानक अथर्व. आणि मी स्वतः तुमचं स्वागत करतोय. तर आज आहे जन्माष्टमीचा दुसरा दिवस, म्हणजे दहीहंडी. काल जन्माष्टमी होती, आज दहीहंडी आहे. आणि आपण आज चाललोय आपल्या ठाण्यातील एका पथकासोबत. त्याचं नाव आहे जय मल्हार गोविंदा पथक. आणि आपण आज फिरणार आहोत त्यांच्यासोबत आणि थोडं एन्जॉयमेंट करणार आहोत. तर आज आपण तिकडनं पण दुसरीकडे जाणार आहोत. आपण त्यांच्याबरोबर जास्त वेळ नसणार आहोत, 2 ते 3 वाजेपर्यंत असणार आहोत. आणि तिकडनं आपण जाणार खोपोलीला. तर आजचा प्रवास बघा, आजचा ट्रॅव्हल बघा, आजचा एन्जॉय बघा. ओके. तर मंडळी, आपण आता आलोय खाली. मागे बघू शकता तुम्ही, आपलं मंडप बनत आहे ठाण्याच्या राजाचं. ते पाठपूजन आहे आणि पब्लिक आले इथे. आणि आपली अंडी फोडल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. एन्जॉय मी नाही भेटलं, काल आलोच नव्हतो. आपण चाललो आता टेकडीवर अंडी बांधायला. तिथे तिघं गेलेत पुढे, आम्ही आता चाललो. आणि इथे आता नुसती पथकं दिसतील तुम्हाला ठाण्यात. बघा तिकडे पथकं दिसतील. जय मल्हारमधून चाललोय. यावर्षी आपण 4-5 वर्षातून ह्याच पथकातून जातोय. बघू या टायमाला ब्लॉग शूट करतोय, कारण या टायमाला मोबाईल आहे आपला. आपण तळापाईला आलोय. तळं झालं एकदम मस्त. इथं स्विमिंग पूल वगैरे होऊ शकतं. किल्ले पण मस्त होतील इथे. इथं किल्ला कसला मोठा होईल माहिती आहे का. ते घाल जरा आपलं मास्क. भाईनी मास्क घेतलाय, स्वतःचा चेहरा दाखवायचा नाही कोणाला बोलतो. या टायमाला कळलं नाही पाहिजे मी सिक्रेट एजंट. भाई आता आम्ही वर चाललोय. ती हंडी जरा लूज करू, म्हणजे कसं फोडायला व्यवस्थित पडेल. नाही बघा, जय मल्हार गोविंदा पथक ठाणे प्रस्तुत. महाराष्ट्रात फक्त मराठीच. काम 25. आम्ही मराठीच बोलतो. काम 25 काय विषय. दया दरवाजा तोडते. मगाशी नकली ऍक्टिंग करतो ना, नकली ऍक्टिंग. मगाशी उघडतच नव्हता दरवाजा, आता फेकवायला घेतला आम्ही जरासं. कसं पण यांच्या मी जायच्या गावाचे मामा आईस कसले बघ. आईस आपली बिल्डिंग आईस. हे आपण कुठं राहतो माहितीये ना, कॅम्पस्लॉंगला. कॅम्पस्लॉंग. थांबा, झूम का नाही होते. सिनेमॅटिक मधून शूट होते वाटतं. नाही आईस दिस वन. या बिल्डिंगमध्ये आहेत ना, हे दोघं राहतात. हा आणि हा. मी तर ही बिल्डिंग बनते, या बिल्डिंग मध्ये राहतो. हसतं काय एडा. जरी रस्सी खोलली आम्ही, तर डायरेक्ट हंडी खाली जाईल. रस्सी तेवढी आहे की एवढी मोठी आहे. भेंडी. हा भेंडी काय करायचं आपण. भेंडीची भाजी. ही बघा, ही कुठली रस्सी आहे. आईच्या गावात नुसतं रस्स्यांचा खेळ आहे इथे. हे जे झाल ते घाल. आज सिक्रेट एजंट. हा पब्लिक आली आहे दुसरी. महाराजांचा झेंडा आहे त्याच्या हातात. फक्त झेंडा सांभाळ बाबा, काय विषय नाही. काहीच पर्सनल बीट्स घेऊन आलेत. पर्सनल बीट्स. इज व्हेरी मच कष्ट अँड वा दष्टपुष्ट. हा बघा, काम चोर पण ते हातातलं सोडून बाकी गावात. अहो डायरेक्ट आता पलटी होती, डायरेक्ट तोंडावर या रस्सीमुळे पडलो असतो. काय आता बांधून झाली. आता 4थ्या थरा 5व्या थरापर्यंत आहे हंडी. तर फोडू आपण. मास्कला इज्जत आहे त्याच्यापेक्षा काय नाही. काय पहिले हंडी फोडले. टॉपर ऑन टॉप. आणि दिस इज द ब्लॉगर. तुम्ही बघितलं असेल याला सारखं. आणि अजून एक मेन ब्लॉगर कुठे. थांबा,
मेन ब्लॉगर पण आहे. मेन ब्लॉगर हा बघा, फोकस ऑन मेन ब्लॉगर. मला घेतलं फेम मला घेतलं कसं फेम साठी ब्रो. बघायला बघा घेतलं कसं फेमच्या गावात. तुला पण पाहिजे फेम. अजून एक तिसरा मेन ब्लॉगर तिकडे तो बघा. सिनियर तिकडे आहे. सिनियर आलेला आहे. सिनियर सगळे फक्त पैसा बोलतात. बांधिलकी इज्जत. चल ठेव. ए या वर्षी येत्रपिंडी आईज मेन ब्लॉगर आणि सबस्टिट्यूट आहे आम्ही सगळे. बली की जय. गणपती गजानन महाराजा, तू देवा जागेवाले महाराजा, तू देवा गोविंदा महाराजा. आज ही आमची निनू दादाची सगळी बाळ गोपाळ दहीहंडी फोडूक चालली आहेत रे महाराजा. इतक्या महिन्याचा सराव, इतक्या वर्षांचा अनुभव आणि इतक्या वर्षांची मेहनत पाठीक बांधून चालली आहेत रे महाराजा. आमच्या निनू दादाचं स्वप्न एक दिवस पूर्ण होतं अशी आशा करतो महाराजा. आणि 5ची 5 आणि 500ची 50,000 होऊन दे रे महाराजा. आणि जस जशी या पोरांका बाहेर घेऊन जातस तस तशी त्यांची रखवाली करून यांना परत सुखरूप घेऊन ये महाराजा. गणपती बाप्पा महाराज की. अरे हाती घोडा पाल की. गावदेवी माते की. गणोट जयको. सदानंदाचा अवधूत चिंतन श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की. शंकर महाराज की. नवनाथ महाराज की. ओम नमो आदेश. फटाफट चल रे ब्रो. लुंबेक मारू दे ना. येऊ का तुला काय वाटलं? चांगला म्हणजे गोरा तूच दिसतो सगळ्यात. आहे तर दिसणार ना ब्रो. ब्रो आपला कुठे भाऊ कुठे गेला? भाऊ आई आता 3 एकटे उचलणार आहे वर. दाखव ना काय विषय. 4 एकटे उचलणार आहे. पण काम मारणार आहे भाऊ. का बेस नाही गाईच म्हणजे या वर्षी नाही लागणार. दुःख होतं.
काहीतरी करायला येत होता, कॅमेरा ऑन बघितला डायरेक्ट गायब bro. चला भेटू नंतर. काम 25 भाई पण मागलाय थोडा 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 आणि आले पहिली ट्रॉफी आली. मी यांच्या बरोबर असणार आहे काहीच. एक ट्रॉफी आली आपल्याकडे. आता बाकीच्या ट्रॉफी गोळा करायला जाऊ. चला रे चला. विषय गोल चड्डीला गोल. चांगला बोले. काही कारण आपण आलोय मनसेच्या अंडीला. ठाण्यातील सर्वात मोठी अंडी मनसेची दही अंडी आयाच्या अविनाश जाधव साहेब. आणि आता आपण इथे मच्छवणार आहोत. निघला का निघला आता गाडी कुठे लावायची तो एवढं लांब नको लाव गाडी. एवढं लांब लावतो 100% ना ब्रो. घेतो वर घेतो का वर. राहिलाय पुढची 20 सेकंद फक्त कळ काढायची. 6वा गेला वरती. शाबाश 6वा आला. 7वा 8वा रेडी आहे. चला 7वा 8वा बसतोय वरती. 6वा उभा राहिला. 7वा उभा राहिला. 8वा कडक. शाबाश कडक. उतरवायचं पडू नको. पडायचं नाही. आरामात उतरा. घाई करू नका बिलकुल. एकदम आरामात आरामात. तुम्हाला सगळ्यांना कोमलची शपथ आहे. पडायचं नाही. आरामात. एकही जण पडणार नाही. बिलकुल घाई करू नका. ठाण्याचा राजा 8 थर कडक. राजा राजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय महाजन साहेब. आरामात खाली या. पडायचं नाही. सगळ्या बाजूच्या गोविंदा पथकाने थोडंसं कवरिंगला थोडं एक एक पाऊल पुढे या.
तेव्हा कडक लागतात एकदम कडक. 1 2 3 4 5 6 उभे राहिले. 7वावर गेला. 7वा गेला. दारा डील करा. 30 सेकंद. 30 सेकंद बालवीर काढा. तुम्ही इतिहास कराल. तुम्ही इतिहासाची बराबरी कराल महाराष्ट्रातल्या. थोडा 8वा बसलाय. 8वा बसलाय तुमचा. 9वा बसला. 9वा बसला. 7वा उभा राहिला. 8वा उभा राहिला. 8वा हॅलो हॅलो बालवीर कुठे चालले? महाकाल कुठे? महाकाल इथे कोणता पट बोलू कुठे ते? तुमचं मंडळ आलं. एकमेका मंडळ आलं आतमध्ये. हॅलो आपले 6,000 लागले. उठला 5वा उठला. यानंतर मी कोपरीकर लागेल. मी कोपरीकर हॅलो आमच्या दिनूजय मंडळ. दिनू हा प्रचंड मेहनती महाराष्ट्र सैनिक आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मनापासून दादा कुठे? जाऊ दे.
ध्यानी जरा ठेव जिथं भाव तिथं गाईज आपले आता लागले 6 धर आणि आता आपण इकडनं दुसरीकडे चाललोय. असं वाटते 6 तर लागलेत आपले. 7 लावणार होतो पण आपला बेस रेडी नव्हता. आता यावर्षी 7 फिक्स होते. 7च होते पण थोडासा बेसमुळे विषय झाला आपला. बाकी काय नाही. तर कुठे जायचं आपल्याला आता इथून बहुतेक कोपरी किंवा टेंबी नाक्याला जायचं. चला मग भेटू पुढे तिथे कोपरी किंवा टेंबी नाका. रिएक्शन पाहिजे असं यार. तर भावांनो आता आपण चाललोय कोपरीला. बघू शकता पब्लिक फुल खुश आहे. आमचा बेस नव्हता यावर्षी बेस नव्हता. 7चं स्वप्न पूर्ण झालं असतं. अगले साल पक्का. आमच्या बेसची पोरं जरा आजारी आहेत शेवटच्या 3 दिवसात. दुपारनंतर जर पोरं आलीच 7ची ट्राय तरी पण होऊ शकते. अच्छा तू नाही का होऊ शकते. म्हणजे तुम्हाला दाखवायचे ना 7 हेला आमचे. चाललंय बाहेर होणारच. कोणी माहितीये का ते तर बघू हा मिरवतोय नुसती ट्रॉफी 1 साइड आणि आपला टॉपर आपली टॉपर सॉरी शीज नो हीज. चलो 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 कोपरी. आता आपण जातोय कोपरीला. अरे हे लोक कुठे आहेत? हंडी सॉरी आपली ट्रॉफी बघा. हे जी झाली चिकन हंडी झाली याची. चांगला बोले आता आपण चाललोय कोपरीला. तर कोपरीवरून असते कॅनचे बाबा कॅनचे कॅनचे. आता आपण बघू कोपरीचे पण थर बघू. 2 कधी वाचत ते पण बघू. माझी चार्जिंग पण कमी राहिली ती पण बघू. काय बघून ना भाई काय भाऊनी चार्जर बिलकुल आणलेला नाही. यावर्षी ठाण्यात 18ला खूप फुल कॉम्पिटिशन आहे. फुल कॉम्पिटिशन. ठाण्याचा राजा 18 लावून गेलाय. ठाण्याच्या राजाने 8 लावलेत आणि मचवल्या मार्केटमध्ये. काय 18 उतरवलेत. उतरवलेत ते पण. गौरी शंकर 18 उतरवलेत. पीस आणि कोकणनगर गोविंद पथकाने यावर्षी 10 तर लावून विश्वविक्रम केलेला आहे. हे आपल्याला खबर आत्ताच कळली जरा वेळा आधी. जय शंकर जय शंकर. थोडा टेन्शन बीट बॉक्सिंग. आपल्या पथकात एक बीट बॉक्सर आहे. ये. एक नंबर भाई एक नंबर. पावर आहे ब्रो. ऑल टाइम बुद्धित शॉट काय. गँगस्टर रिअल गँगस्टर्स ब्रो. येस 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 येस. फक्त जय मल्हार. कडक कडक कडक. घे बोल ना आता ते काहीतरी बोल. मगाशी बोलत होता ते. कॉपी करायची नाही. कोट्ट तर मुळीच बोलायचं नाही. जय मल्हार गोविंदा पथक एकदा यावंच लागतंय. तर गाईज आपण आता चाललोय घरी आणि आपण आता पटक्याला सोडून घरी चाललोय. तिकडनं आपल्याला खोपोलीला जायचं तर घरी जाऊन चार्जिंगला जाऊ थोडा वेळ. पॉवर बँक घेऊ, कपडे घालू दुसरे आणि निघू आपण डायरेक्ट खोपोलीसाठी. तिकडचा मग ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला थोडाफार. तर एन्जॉय करा ब्लॉग. तर आत्तापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला जरा प्रेम वाढवा. शेअर जास्ती करा, लाईक करा, कमेंट करा. बस भेटू पुढे. चला. तर गाईज आता आपण चाललोय
खोपोलीला आणि ड्रेस चेंज केला आहे. तिथे शूटला चाललो आहे. एक शूट आहे. तुला बघू काय झोप आली आहे, डोकं दुखते. ट्रेनमध्ये तर झोपेल आता चांगला. गाईज आपण मगाशीच या रोडवर येऊन गेलो आहे. आता ह्याच रोडने आपण चाललो आहे ठाणा स्टेशनला. स्टेशनवरून जाऊ पुढे. बघत राहा तुम्ही ब्लॉग. मोबाईलचा रेनकोट घालून पब्लिक आहे. मजबूत गर्दी, मगाशी खूप गर्दी होती. मुलीकरांच्या भेटीसाठी इथे उपस्थित होणार आहेत आणि यासाठी इथे आमंत्रित केल्याबद्दल मी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि आपले लाडके हक्क जोरदार टाळ्या होऊन स्वागत मंडळी पद्मावती महिला गोविंद पथक. तर मंडळी आपण ह्या ब्लॉगचा एंडच केला नव्हता, तर आता आपण त्याचा एंड करूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला प्रेम द्या. प्लीज शेअर आणि कमेंट करा. आणि काय नवीन आयडिया असतील तर मला नक्की सांगा, आपण तेही ट्राय करू. चला बाय बाय.